मुंबईत छगन भुजबळांच्या उपस्थितीत समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठकीत समता परिषदेच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा। मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत वर्सोवा परिसरात कांदळवन वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींचं आंदोलनाला अभिनेत्री दिया मिर्झाची उपस्थिती। कोस्टलच्या कामासाठी कांदळवनातील झाडांची कत्तल होऊ देणार नाही, पर्यावरण प्रेमींची भूमिका। मुंबईतल्या आझाद मैदानावर उद्यापासून धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडेंचं आंदोलन। आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न केला तर मुंबईत काय होईल सांगता येणार नाही, बोऱ्हाडेंचा इशारा। अॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल होणार नाही, कायद्यात बदल केला जाणार असल्याचा काही लोकांकडून गैरसमज। विधानसभेत त्याबाबत निवेदन देणार, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची माहिती। धुळे जिल्ह्यात कुसुंबा गावात जिल्हा परिषद सदस्य किरण शिंदेवर प्राणघातक हल्ला। माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, नारायण शिंदे, सुनील शिंदेकडून पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती। रत्नागिरीतील दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी। शनिवार आणि रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक दापोलीमध्ये दाखल। भाजप आमदार हेमंत रासनेंचं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं 6 महिने पुरेल इतका गॅस असल्याचं स्पष्ट केलं। अशावेळी गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनानं लक्ष घालावं, या आशयाचं पत्र। युद्धाचा औद्योगिक कंपन्यांना फटका बसणार। पुढील काही दिवसात 1000 कंपन्या बंद तर 10 लाख कामगारांना उपासमारीची वेळ येण्याची शक्यता। स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या असोसिएशनच्या अध्यक्षांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।